हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. पवित्र श्रावण महिन्याच्या निमित्ताने श्री घोरवडेश्वर महादेवाची कावड यात्रा भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आली. गहुंज येथील पवना नदीच्या पवित्र तीरावरून 101 कलशांमध्ये पवना माईचं पवित्र जल भरून ही कावड यात्रा घोरवडेश्वर महादेव मंदिराकडे रवाना झाली. शिवभक्तांनी शिवभावाने पायी प्रवास करत हे पवित्र जल घोरवडेश्वर महादेवाला अर्पण केला आणि महादेवाचा महाअभिषेक केला. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. या पवित्र महिन्यात देशभरातील शिवभक्त विविध धार्मिक उपक्रम, पूजा अर्चा आणि कावड यात्रांचं आयोजन करतात. त्याच परंपरेचा जागर करत घोरवडेश्वर महादेवासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कावड यात्रेत मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले. गहुंज येथील पवना नदीपासून 101 कलशांमध्ये पवित्र जल भरण्यात आलं. त्यानंतर हे कलश कावडीद्वारे घेऊन शिवभक्तांनी पायी यात्रा करत घोरवडेश्वर महादेव मंदिर गाठलं. भक्तांच्या जयघोषाने आणि हर हर महादेवाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. पवना नदीचं पवित्र जल घोरवडेश्वर महादेवाला अर्पण करून विधिवत महाअभिषेक करण्यात आला. कावड यात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नसून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही समृद्ध अशी परंपरा आहे. भगवान शिवावरील श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी शिवभक्त पवित्र जल कावडीतून घेऊन पायी प्रवास करतात आणि ते जल शिवलिंगावर अर्पण करतात. या माध्यमातून भक्ती, श्रद्धा, संयम आणि सामूहिक सहभागाचा संदेश दिला जातो. या कावड यात्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध समाज घटकांना एकत्र आणण्याचं कार्य. भगवान शिवाच्या भक्तीच्या माध्यमातून सर्व समाज घटक एकत्र येत धार्मिक सोहळ्यात सहभागी होतात. त्यामुळे सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होण्यास या यात्रेची मदत होते. गहुंज येथील पवना नदीपासून घोरवडेश्वर महादेव मंदिरापर्यंत झालेल्या या कावड यात्रेत शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पवना माईचं पवित्र जल आणि घोरवडेश्वर महादेवाची भक्ती यांचा संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला. श्रावणातील ह्या धार्मिक परंपरेमुळे परिसरातील भक्तिमय वातावरणाला अधिक उंची मिळाली असून भाविकांमध्ये श्रद्धा, अध्यात्म आणि सामाजिक एकतेची भावना वृद्धिंगत झाली. घोरवडेश्वर महादेवाच्या चरणी पवना नदीचं पवित्र जल अर्पण करून करण्यात आलेल्या महाअभिषेकाने या कावड यात्रेची सांगता भक्तिमय वातावरणात झाली. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, तळेगाव, दाभाडे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.